हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे सिंगल एंट्रीचा प्रॉब्लेम नंबर 6 सॉल्व प्रॉब्लेम नंबर 6 आहे, प्रॅक्टिकल नाही. सॉल्व प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 345 वर आपल्याला दिलेला आहे इन द बुक्स ऑफ ज्योती. ओके, ज्योतीच्या बुकमध्ये आपल्याला हे प्रिपेअर करायचं आहे. कोणता प्रॉब्लेम आहे तर सॉल्व सेक्शन मधला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 6 आहे. प्रॉब्लेम नंबर 5 हा आपण होमवर्कसाठी शेवटी डिस्कशनला घ्यायचा आहे. चला, क्वेश्चन काय दिलाय तो आधी आपण बघूया, मग आपण सोल्युशनसाठी जाणार आहोत. ओके सर, क्वेश्चनच्या सुरुवातीला आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते. आपल्या प्रत्येकाला माहित पाहिजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कसं बनवतो. सर, आपण असेटची लिस्ट माहित पाहिजे आणि लायबिलिटीज माहित पाहिजे. शक्यतो तीनच माहित पाहिजे या टॉपिकसाठी: बँक लोन, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. यस, डन. ज्योती कीप्स हर बुक्स ऑन सिंगल एंट्री, सगळं दिलेलं आहे. सर, बँक बॅलन्स असेट आहे, कॅश असेट आहे, डेटर्स असेट आहेत, स्टॉक असेट आहे, फर्निचर असेट आहे, मशिनरी असेट आहे, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल लायबिलिटीज आहे. बरोबर सर? यस. त्यानंतर खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, ज्यादा 6 ऍडजस्टमेंट आहेत. बघूया आपण काय काय होणार आहे. ज्योती हॅज विड्रॉ 33,500 फ्रॉम बिझनेस फॉर प्रायव्हेट यूज. सर, आपण याला ड्रॉइंग्स म्हणतो आणि ड्रॉइंग्स ऍड होतात. नंबर 2, शी हॅज इंट्रोड्यूस ऍडिशनल कॅपिटल 5,000 ऑन 1 जानेवारी. सर, ऍडिशनल कॅपिटल आपण मायनस करतोय. ऍडिशन्स टू मशिनरी वेर मेड ऑन 1 जानेवारी 2018. सर, मशिनरी मध्ये जे ऍडिशन झालेली आहे ना ती 1 जानेवारीला. म्हणजे काय सर, बघा इथे दिसेल तुम्हाला मशिनरी किती रुपयाची होती. सुरुवातीला 90,000ची होती. सर, बरोबर आहे. मग किती रुपयाची झाली? 1,20,000. मग यामध्ये किती रुपयाचं वाढ झालेलं आहे, ऍडिशन म्हणतोय आपण. 30,000 रुपयाची ऍडिशन झाली. ती झालेली आहे 1 जानेवारीला. मग सर, हे ऍडजस्टमेंट आहे का? नो, ही सपोर्टिव्ह इन्फॉर्मेशन आहे. डेप्रिसिएट फर्निचर अँड मशिनरी. सर, डेप्रिसिएशन लेस होणार आहे. मेंटेन आरडीडी 15% ऑन डेटर्स. सर, डेटर्सवर 15% आरडीडी पण लेस होते. सर, क्लोजिंग स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे, माहित पाहिजे आपल्याला. सर, असेट अंडर व्हॅल्यूड असेल तर इन्कम आहे आणि असेट ओव्हर व्हॅल्यूड असेल तर मात्र एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे हे पण काय होणार? लेस. बरोबर. आपण बघायचं आहे कशा पद्धतीने व्हॅल्यू वगैरे निघतात ते आपण सगळं आज बघणारच आहोत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता किंवा बुकमध्ये पटकन काय करू शकताय, व्हिडिओ बघता बघता त्याची इफेक्ट लिहू शकताय. डन. चला, आपण जाणार आता सोल्युशन मध्ये आपल्या इन द बुक्स ऑफ ज्योती. ओके, स्टार्टिंगला आपण बघूया स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवून घेऊया. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवण्यासाठी सर आपल्याला असेट आणि लायबिलिटीज माहित पाहिजे. काय दिलंय? बँक बॅलन्स, बँक दिलेला आहे 35,000 35,000 रुपये आणि 30,000 रुपये बॅलन्स दिलेला आहे. त्याच्या खाली आहे कॅश बॅलन्स, ज्याला आपण डायरेक्टली कॅश म्हणू शकतोय. 14,000 10,000 14,000 रुपये आणि 10,000 रुपयेचा बॅलन्स दिलेला आहे. सन्ड्री डेटर्स दिलेत सर. ओपनिंग बॅलन्स आहे 1,20,000, क्लोजिंग बॅलन्स आहे 1,60,000. दोन्हीही आपल्यासाठी असेट आहेत. स्टॉक दिलेला आहे 50,000 90,000, याला आपण क्लोजिंग स्टॉक सुद्धा म्हणतोय. स्टॉक 50,000 अँड 90,000, दोन स्टॉक दिलेत आपल्याला. यस, बरोबर आहे. त्यानंतर फर्निचर 18,000 आहे. फर्निचर असेट आहेत सर. 18,000 फर्स्ट इयरला, 18,000 सेकंड इयरला. फर्निचरच्या खाली मशिनरी आहे 90,000 आणि 1,20,000. मशिनरी पण असेट आहेत आपल्यासाठी. मशिनरी 90,000 1,20,000 1,20,000. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीज आहेत सर. क्रेडिटर्स आपल्यासाठी क्रेडिटर्स 32,000 आणि 50,000, 32,000 रुपये आणि 50,000 50,000. त्याच्या खाली दिलेल्या बिल्स पेएबल सुद्धा आपल्यासाठी लायबिलिटीज आहेत. बिल्स पेएबल मध्ये 18,500 18,500 आणि 25,000 25,000 रुपये असे बॅलन्सेस दिलेले. बरोबर? यस सर.
आपण ऑल असेट अँड ऑल लायबिलिटीज ट्रान्सफर केलेले आहे आपल्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये. आता आपण टोटल करणार आणि आपण ओपनिंग आणि क्लोजिंग कॅपिटलचं कॅल्क्युलेशन करतो. बरोबर? येस. चला, आपल्याला कॅल्सी अलाउड नाही, प्रत्येकाला माहित पाहिजे, पण जी इनबिल्ड कॅल्सी आहे ती मी यूज करतो म्हणजे आपल्याला पटकन आन्सर मिळून जातील. 35,000 35,000 प्लस 14,000 प्लस 1,20,000 प्लस 50,000 प्लस 18,000 प्लस 90,000, टोटल आहे 3,27,000. किती आहे? 3,27,000 टोटल आहे फर्स्ट इयरची. सेम इथं पण येणार 3,27,327. त्यातनं आपल्याला 32,000 मायनस करावे लागतील जे क्रेडिटर्सचे आहेत आणि 18,500 रुपये सुद्धा मायनस करावे लागतील. बॅलन्स आलेला आहे 3,13,500. सॉरी, मी बी प्लस केलं होतं मी. बॅलन्स किती होता? 3,27,000 मायनस 32,000 32,000 पुन्हा मायनस 18,500. यस, बराबर आहे. 2,76,500. 2,76,500चा ओपनिंग कॅपिटल आलेला आहे. बराबर? यस. सर, क्लोजिंगचा आपण टोटल करूया. 30 आणि 10 40, 40 आणि 1,60,000 म्हणजे टोटल झाले 2 लाख रुपये प्लस 90,000 प्लस 18,000 प्लस 1,20,000, टोटल आहे 4,28,000. 4,28,000 ही टोटल आलेली आहे. ओके, सेम टोटल इथं पण घेणार आपण. 4,28,000 4,28,000. त्यातनं आपल्याला 50 आणि 25 75,000 मायनस करायचे 75,000. बॅलन्स आहे 3,53,000. किती बॅलन्स आहे? 3,53,000. हा काय असणार आपला क्लोजिंग कॅपिटल सर. ओके, ह्या ज्या गॅप आहे या गॅपला आपण कॅपिटल म्हणतो. जो फर्स्ट इयरचा आहे तो ओपनिंग कॅपिटल आहे, जो सेकंड इयरचा आहे तो क्लोजिंग कॅपिटल आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये 2,76,500चा ओपनिंग, 3,53,000चा क्लोजिंग कॅपिटल काढलेला आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कंपल्सरी विचारा. जर तुम्ही 12th मध्ये जाणार असाल तर आपले ऍडमिशन ओपन झालेले आहेत अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी मध्ये. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेस तुम्हाला मिळतील. पटकन काय करा, आपलं ऍडमिशन कन्फर्म करून टाका. डन? यस. चला, आपण जाणार पुढं. सर, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस. बरोबर? यस. सुरुवातीला काय घ्यायचं असते सर? क्लोजिंग कॅपिटल घेतोय आपण सुरुवातीला. क्लोजिंग कॅपिटल, क्वेश्चन मध्ये क्लोजिंग कॅपिटल दिलेला आहे आपल्याला 3,53,000. सॉरी, आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 3,53,000. 3,53,000 रुपये. त्याच्यानंतर याच्या खाली येतोय आपण आणि म्हणतोय प्लस ड्रॉइंग्स. सर, ड्रॉइंग्स आपण प्लस करतोय. क्वेश्चन मध्ये असतील तर बघावं लागेल आपल्याला क्वेश्चन मध्ये आहे का सर ड्रॉइंग्स आहेत का? यस सर, आहेत. 33,500 33,500 रुपयाचे ड्रॉइंग्स आहेत. त्याच्यानंतर ऍडिशनल कॅपिटलला आपण मायनस करतोय. क्वेश्चन मध्ये आहे दिलेलं लेस ऍडिशनल कॅपिटल. बरोबर? यस सर. ऍडिशनल कॅपिटल बघितला तर आपल्याला कळेल किती रुपये? 5,000 रुपये आहे. 5,000 मायनस होतील 5,000 रुपये. बॅलन्स काढला 3,53 आणि 30 83 86 मधून एक गेले, 5 गेले 81. 3,81,500. 3,81,000. यस, बरोबर आहे सोल्युशन मध्ये पण. सर, याला काय म्हणायचं असतंय? याला म्हणतोय आपण ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल असं म्हणतोय आपण. बरोबर आहे सर? येस, अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यातून आपण ओपनिंग कॅपिटलला मायनस करतोय. लेस ओपनिंग कॅपिटल, लेस ओपनिंग कॅपिटल. बरोबर? सर, ओपनिंग कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केलंय, आपल्याला दिसेल इथं किती आहे. 2,76,500. 2,76,500 आपण मायनस करणार 2,76,500. बरोबर? यस. 500 मधून 500 गेले 000. 81 मधून 76 गेले. 81 मधून 76 गेले
5 1,05,000 चेक करूया आपण. यस 1,05,000 येणार. तर सुद्धा कॅल्सी मध्ये सॉरी इथं सोल्युशन आहेच. यस 1,05,000 बरोबर आहे. सर या 1,05,000 ला काय म्हणायचं असते? प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट असं म्हणतोय आपण याला. प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. डन. यस क्लिअर आहे. त्यानंतर सर कोणतंही इन्कम दिलेलं नव्हतं, सगळे एक्सपेन्सेस आहेत. लेस एक्सपेन्सेस ड्युरिंग द इयर किंवा फक्त एक्सपेन्सेस म्हटलं तरी चालेल. बघा आतापर्यंत आपण कुठलाही इनर कॉलम वापरलेला नाही, आउटर कॉलम मध्ये अमाऊंट टाकले. आता मात्र जर 2-3 एक्सपेन्सेस असतील तर इनर कॉलम मध्ये घ्यावे लागतील आपल्याला. ओके सर काय काय दिलंय? ज्योती विड्रॉ झालेला आहे, ज्योती इंट्रोड्यूस झालेला आहे, मशिनरी मधले ऍडिशन 1 जानेवारीला झाले. बघायचंय आपल्याला. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर नंबर 1. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर बराबर. यस फर्निचरचा बॅलन्स किती आहे बघा. ओपनिंग 18,000 आहे, क्लोजिंग पण 18,000 आहे. आपण ओपनिंग बॅलन्स वर काढतोय. 18,000 वर किती टक्के डेप्रिसिएशन आहे? तर 10% डेप्रिसिएशन आहे. 10% म्हणजे डिवायडेड बाय 100 करतोय. याचा अर्थ डेप्रिसिएशन येणार आहे 1,800 बराबर. यस सर. त्यानंतर नंबर 2 डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. आता मित्रांनो इथे विचार केला तर मशिनरीच्या 2 व्हॅल्यू दिसत आहेत. मशिनरीचा ओपनिंग बॅलन्स आहे 90,000 रुपये बरोबर आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 1,20,000 रुपये. याचा अर्थ ड्युरिंग द इयर मशिनरीमध्ये जे ऍडिशन झालेलं आहे ते 30,000 रुपयाचं ऍडिशन झालंय. किती रुपयाचं? 30,000चं ऍडिशन झालंय. सर 10% डेप्रिसिएशन 90,000च्या 10% 10 उडवला 9,000 रुपये आले बरोबर. यस सर. 30,000च्या 10% 3,000 रुपये आलं. पण हे 12 महिन्यासाठी आहे आणि इथं सांगितलं ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये जे मशिनरी ऍडिशन झाले ना ती 1 जानेवारीला झाले. कधी झाले? 1 जानेवारी. सर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे परचेस करून 3 महिने झाले फक्त. किती महिने झाले? 3 महिने झालेले आहेत. ओके याचा अर्थ आन्सर येणार 750 रुपये. किती येणार? 750 म्हणजे टोटल डेप्रिसिएशन येणार 9,750. कशावर? मशिनरीवर. तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकताय. यस आपण इकडे येणार आणि ते दाखवणार प्रॉपर. काय दाखवायचं आपल्याला? सर 90,000 रुपयाचा ओपनिंग बॅलन्स होता. 90,000च्या 10% डेप्रिसिएशन काढलं तर डेप्रिसिएशन किती रुपये येणार? 9,000 रुपये आलं. डन. यस ऍडिशन किती रुपयाची झाली? 30,000ची ऍडिशन झाली. 10% डेप्रिसिएशन काढायचं होतं. तो डेप्रिसिएशन 3,000 रुपये आला. पण तो किती महिन्याचा ठरला? 12. किती महिने वापरलाय आपण? 3 महिने वापरलाय. तो डेप्रिसिएशन आला 750. किती आलेला आहे सर? 750. डन. यस त्यानंतर आरडीडी मेंटेन करायचंय सन्ड्री डेटर्स वर. नंबर 3 आरडीडी. सर आरडीडी हा डेटरच्या क्लोजिंग बॅलन्स वर काढतोय. डेटरचा क्लोजिंग बॅलन्स किती आहे सर? 1,60,000. त्याचे किती टक्के म्हणतात? 15%. 1,60,000च्या 15%. सर आपल्याला 10% जमतात का? हो सर आपल्याला 10% जमतात. 1,60,000च्या 10% 16,000 पुन्हा 5% म्हणजे 8,000. 16 आणि 8 24,000 रुपयेचं आरडीडी येणार आहे. 24,000 बराबर आहे सर. यस बराबर आहे 24,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक इज ओव्हर व्हॅल्यूड बाय 20%. सर याचा अर्थ काय? हे महत्वाचं. हे महत्वाचं केअरफुली बघा. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू 90,000 रुपये दिलेली आहे. क्लोजिंग व्हॅल्यू 90,000 रुपये. याला आपण इकडे म्हणणार नोट नंबर 1 ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. सर ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक म्हणजे काय? म्हणजे स्टॉकची किंमत कमी आहे आणि गावाला सांगत सुटलोय आपण की जादा आहे. आणि किती टक्के जादा आहे सांगतोय आपण? ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे जादा आहे. किती टक्के? 20%. 20% जादा आहे सर. 20%. पण तेवढी नाही, ही खोटी व्हॅल्यू आहे. मग सर खरी व्हॅल्यू किती असणार? आपण कन्सिडर करायचं राईट व्हॅल्यू 100% आहे. किती आहे? 100%. मग सर 90,000 100% आहे का? नो. हे 100 आहे प्लस 20% एक्स्ट्रा आहे. म्हणजे सर याची व्हॅल्यू 120 आहे. किती आहे? 100. सर क्वेश्चन मध्ये म्हटलं असतं 10% जादा आहे तर जो छेद आलेला आहे डिनॉमिनेटर तो 110 आला असता. गुणिले 100च करायचे. समजा 5% ओव्हर व्हॅल्यूड म्हटलं असतं तर जो छेद आलेला आहे डिनॉमिनेटर तो 105 आला असता.
30% ओव्हर व्हॅल्यूड म्हटलं तर जो डिनॉमिनेटर आलेला आहे तो 100+30 130 घ्यायचा. डन. मग सर राईट व्हॅल्यू काय मिळाली? 75,000 मिळाली. याचं कॅल्क्युलेशन केल्यावर राईट व्हॅल्यू किती मिळाली? 75. म्हणजे सर 90,000 ही रॉंग व्हॅल्यू आहे, राईट व्हॅल्यू आहे 75,000. किती रुपयाचा गॅप होता? 15,000चा गॅप होता. हा गॅप कन्सिडर होतो, हा गॅप कन्सिडर होतोय. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोल्युशनच्या खाली तुम्ही हे स्क्रीनशॉट हे सुद्धा लिहून घ्या. वर्किंग नोट नंबर फर्स्ट. डन. चला प्रॉब्लेम सगळा झालेला आहे. ओके, थोडंसं मी वर शिफ्ट करतो ह्याला, तुम्ही नंतर स्क्रीनशॉट घ्या म्हणे. नंबर 4 काय म्हणणार मी? ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. सर स्टॉकचं ओव्हर व्हॅल्युएशन झालेलं आहे. ओके, याला मी म्हणणार नोट नंबर 1 मध्ये बघू शकताय आपण किती रुपयाचं ओव्हर व्हॅल्युएशन होतं? 15,000. डन. यस. सगळ्याची टोटल करणार आपण. 24 आणि 15 39, 40 49 50,550. किती येणार सर? 50,550 रुपये. हे आपल्याला मायनस करावे लागतील. याचा अर्थ गॅप येणार आहे 54,450. एकदा चेक करूया आपण, है ना, म्हणजे चुकायला नको एवढं करून. 1,05,000 हा पॉझिटिव्ह बॅलन्स होता, मायनस 50,550 हा निगेटिव्ह बॅलन्स आहे. 54,450 54,450 हा आलेला आहे आपला प्रॉफिट ड्युरिंग द इयर. काय म्हणणार आपण याला? प्रॉफिट ड्युरिंग द. अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम नंबर 6 दिलेला होता. सॉल्व सेक्शन मधला आहे तो आपण सॉल्व करण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एक नोट बघणार. त्या नोट मध्ये आपण बघणार की डेप्रिसिएशन कोणत्या व्हॅल्यूवर काढायचं, इंटरेस्ट कोणत्या व्हॅल्यूवर काढायचं, आरडीडी कोणत्या व्हॅल्यूवर काढायचं, ओव्हर व्हॅल्युएशन अंडर व्हॅल्युएशन कोणत्या व्हॅल्यूवर करायचं, यावर आपण काय करणार डिस्कशन करायचं आहे. ओके, हे कधी? आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि 12वी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल ऑनलाईन ऑफलाईन तर अकाउंटला कॉमर्स अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा. ओके, म्हणजे आपलं 12वीचं जे काही फ्युचर असेल तो एकदम ब्राईट होऊन जाईल. थँक्यू.